माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वस्थ भारत समृद्ध भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी जिथे बसलेलो आहे तो म्हणजे आहे मिरचीचा प्लॉट। तर मिरची लागवड आपण ज्यावेळेस करतोय तर मिरची लागवड करत असताना आजचं जे टेम्परेचर आहे, तर जनरली आज आपण जून महिना चालू झालेला आहे आणि टेम्परेचरचे जर विचार केला तर 40च्या आसपास टेम्परेचर आजही आहे। तर मी ज्या प्लॉटमध्ये मित्रांनो आज बसलेलो आहे त्या प्लॉटची लागवड होऊन आज 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि 50 दिवसाच्या प्लॉटमध्ये जी कंडिशन आहे ती आपण बघू शकतो की कशा प्रकारे हा प्लॉट आहे, याचे पूर्ण तुम्हाला दाखवतो। पण या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण मागच्या 50 दिवसापासून आपल्या आयएमसी कंपनीचं आयएमसी ॲग्रो ग्रोथ बूस्टर सोबतच आयएमसी कंपनीचं ॲक्टिवेटर आणि शेवटच्या फवारणीमध्ये म्हणजे आजच्या 10 दिवसापूर्वी आपण आयएमसी कंपनीचं फ्लावर केअर हे प्रोडक्ट दिलेलं आहे। तर मित्रांनो, आपण जर आपल्या शेतामध्ये मिरची लावलेली असेल किंवा मिरची लागवड करणार असेल तर या प्रोडक्टचा वापर करू शकता, जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट या पद्धतीने दिसेल। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हे प्रोडक्ट वापरत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे याचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये वापरणं आवश्यक आहे। तर मिरची लागवड ज्यावेळेस आपण करतोय तर मिरची लागवड केल्याच्यानंतर सुरुवातीच्या 10व्या दिवशी आपल्याला आयएमसी कंपनीचं ॲग्रो ग्रोथ बूस्टर हे जे तर 50 मिली घ्यायचं आहे। याचा जो रिपीट फवारणी आहे म्हणजे नंतरची जी फवारणी आपल्याला 10 ते 12 दिवसाच्या अंतराने कंपल्सरी याची फवारणी करत राहायची आहे। त्यासोबत मित्रांनो आपलं आयएमसी कंपनीचं ॲग्रो ॲक्टिवेटर म्हणजे स्टिकर, स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर, तर हे आपल्याला घ्यायचं आहे एका पंपासाठी 10 मिली। 20 लिटरचा जो चार्जिंग पंप असतो त्याच्यासाठी आपल्याला याचा 10 मिली वापर करायचा आहे। सुरुवातीचे 1 महिन्यापर्यंत 30 दिवसापर्यंत आपल्याला याच्या कमीत कमी 3 फवारण्या आपल्या मिरची या पिकावरती काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर ज्यावेळेस पिकाला आपल्या फ्लावरिंगची स्टेज येणार आहे म्हणजे फुलं लागण्याची स्टेज येणार आहे, त्यावेळेस आपल्याला आयएमसी कंपनीचं फ्लावर केअर जे की भरपूर प्रमाणामध्ये फुलं लागण्यासाठी सोबतच मिरचीचं म्हणजे फुलं लागलेले त्याचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी आणि मिरचीला कलर येण्यासाठी आणि साईज वाढण्यासाठी त्यासाठी हे प्रोडक्ट काम करेल। याचा उपयोग आपल्याला करायचा आहे एका 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 30 ते 40 मिलीपर्यंत आपण याचा वापर करू शकतो। याचा रिझल्ट आज शेवटची फवारणी आपण याच्यावरती 10 दिवसापूर्वी घेतलेली आहे। झाडाची डेव्हलपमेंट तर आपण बघू शकतो, पण सोबतच आपण बघू शकतो हा प्लॉटला वरती दाखवा। या प्लॉटला ज्यावेळेस आपण सुरुवातीपासून ॲग्रो ग्रोथ बूस्टर ॲक्टिवेटर याचा स्प्रे घेतलेला आहे, कीटकनाशक आणि वेगवेगळ्या बुरशीनाशक याच्या सोबत हे औषधी फवारलेली आहे। तर आपण पूर्ण बघू शकतो झाडावरती कुठल्याच प्रकारे कोकड्या रोगाचा प्रादुर्भाव नाही, मावा तुडतुडा, थ्रिप्स ही जी पूर्ण कीड आहे ही 100% कंट्रोलमध्ये या प्लॉटवरती आहे। आणि जी सेटिंग आपण बघतोय तर या ज्या फवारणीच्या नंतर जर सेटिंगची परिस्थिती बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर टेम्परेचर 35 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं होतं, पण तरी तशी परिस्थिती असताना सुद्धा या प्लॉटची कंडिशन या पद्धतीने। तर मी आपल्याला एकच सांगेल मित्रांनो का आपण आपले जी मिरचीचा प्लॉट आहे, जर आपल्याला असं वाटतं का आपलं मिरचीचं उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारे भेटायला पाहिजे आणि मिरची जास्त दिवस चालायला पाहिजे, तर नक्की आपण आयएमसी कंपनीचा ॲग्रो ग्रोथ बूस्टर ॲक्टिवेटर, फ्लावर केअर आणि सोबतच एक आपलं प्लांट केअर नावाचं कीटकनाशक आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे इथून पुढे वापर करू शकतो। तर असेच शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आणि जास्तीत जास्त आयएमसी कंपनीच्या प्रोडक्टबद्दल नॉलेज घेण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त इतर लोकांशी शेअर करा। आणि जर हे प्रोडक्ट आपल्याला पाहिजे असतील तर हा जो व्हिडिओ आहे हा ज्या व्यक्तीने आपल्याला व्हिडिओ फॉरवर्ड केला असेल किंवा ज्या व्यक्तीने या व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत पोहोचवली असेल त्या व्यक्तीला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्या व्यक्तीकडून हे प्रोडक्ट आपण घेऊन त्याचं व्यवस्थित नॉलेज घेऊन आपल्या शेतामध्ये आपण वापर करू शकता। धन्यवाद।